मॅचला सुरुवात आणि पहिलाच बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन कडे. प्रदीपला आपण पाहतोय. प्रदीप गायकवाड आणि सत्यवान गवळी ही ओपनिंग पेअर आहे तिसगावची. एकने खातं उघडलंय बॅटिंग करत असताना तिसगाव. दातविली संघाच्या अगेन्स्ट 40+ फॉर्मॅटचा दुसरा सामना. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती असेल. बुलेट ग्रुप नागाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती. लॉफ्ट केला बॉल ला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती आलाय HBM चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. या दरम्यान HBM जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आदरणीय सूरज परदेशी सर यांचं आगमन झालंय. विनंती करणं सरांना की आपण मंचावरती या. आलेले त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सत्यवान गवळीचा बॅट मधून आलेला पहिला HBM चौकार. प्रायोजक आहेत चौकारांचे HBM इंग्लिश डे स्कूल. लेग स्टंपला फुल टॉस ऑन साइडला फ्लिक करण्यात आला. फिल्डर थांबलाय त्यानंतर धावला मात्र बॉल त्याला पकडता आला नाही. आणखी एक चौकार. टीम गोळवली ज्यांनी या अगोदरचा सामना जिंकलेला आहे. विनर मध्ये लगेचच मॅच आहे. टीम गोळवली. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 धावा. पहिला चौकार डाऊन दी ग्राउंड. दुसरा चौकार मिड विकेट मध्ये. बॅकफुटला बॉलला स्लाइस केलाय. का बॅटिंग करतोय सत्यवान गवळी. सुसाट सुटलाय. पॉप प्ले सुरू आहे आणि दमदार सुरुवात करत असताना लागोपाठचा तिसरा HBM चौकार. इथे आपण पाहतोय मिस फील्ड झाले. पॉइंटचा फिल्डरने चुकी केली आहे. धावांचा वणवा आलाय चौथा सत्यवानच्या बॅट मधून. HBM चौकार. चौकार पाहायला मिळतात. एक डाऊन दी ग्राउंड एक डीप स्क्वेअर लेग मध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर यावेळेला चुकी नाही. चांगला झेल आणि पहिली विकेट. 17ला पहिला हादरा तिसगावला. सत्यवान गवळी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पाटील साहेब या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण भूमिका ज्यांची आहे. त्याचबरोबर आणि मान्यवरांना तुम्ही पाहताय मंचावरती. त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेब नुकतंच ज्यांचं आगमन झालं. परदेशी सर यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. रेवणदादा पाटील यांनाही तुम्ही सध्या पाहतात VIP डाईस वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. एक विकेट. सत्यवान गवळीची विकेट पडली. शेवटच्या बॉल वरती ज्याने अटॅक केला होता. वाडेकर फर्स्ट मॅच मध्ये खेळलेले पण गोळवलीच्या अगेन्स्ट त्यांना परास्त व्हावं लागलं. गोळवली भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या सीझन मध्ये. हे सर्व अमित प्रेम त्यासोबत प्रदीप आणि मंगेश जयदास हे सर्वजण एकत्रित रेग्युलरचं क्रिकेट बंद करून जेव्हा ते ओव्हर 40 झाले तेव्हा थेट ते 40+ क्रिकेट खेळतात गोळवली संघासाठी. आणि तोच आत्मविश्वास जो रेग्युलर क्रिकेटमध्ये सर्वांचा होता तोच ते घेऊन आलेले आहेत.
त्यामुळे फार चांगला खेळ त्यांनी या सीझनमध्ये केला आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता आणि 40+ क्रिकेट संघटनेचा अनेक चांगला नियम आहे की जर तुमच्याकडे प्लेयर्स कमी असतील तर तुम्ही दुसऱ्या टीमचे एक्स्ट्रा प्लेयर जे असतील ते तुम्ही फिल्डिंगसाठी घेऊ शकता. ज्यामधला अमित 5 ओव्हर्स अगोदर त्याने फिल्डिंग केलेल्या, 2 बॉलिंग केली, बॅटिंग केली. आता परत तो या मॅचमध्ये फिल्डिंगसाठी. नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपल्याला गोवली संघ पाहायला मिळेल या मॅचच्या विनर सोबत. बुलेट ग्रुप नागाव आणि हुमसा आगासन रेग्युलर फॉर्मॅटचा जो सामना. रेस लागली, चेस मोठी आहे, डीप थर्ड मॅनला बॉल निघालाय, अमित मागे, बॉल पुढे आणि सीमारेषेच्या बाहेर. SBM चौकार. जगदीश पाटील यांचं आगमन झालं होतं. हे गाणं ज्यांनी लिहिलेलं आहे, गायलेलं आहे. 21 धावा धावा फलकावरती. चौकार आपल्याला प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाला. करंट रन रेट जबरदस्त आहे 15.75. खोलात होता बॉल, पायावरती, इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर आहे. दॅट्स वाय बॅट्समॅन सेफ. सो मिळत असतानाही पाहतोय आपण एक धाव एज होती. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा धावा फलकावरती. जो या क्रीडांगणाचा मुख्य प्रवेशद्वार आहे, एंट्रन्स वरती कोणी आपल्या गाड्या पार्क करू नका प्लीज. पुढे तुम्ही या, तुम्हाला डाव्या बाजूला मैदानाचा गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण मैदानाचा आत येण्याचा जो एकमेव रस्ता आहे तिकडे कोणीही गाड्या पार्क करू नका, ही महत्त्वपूर्ण सूचना असेल. 23 धावा धावा फलकावरती आहेत. वाईड आला आता. वाईडने धावसंख्या पुढे जात असताना सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24-24 या आकड्यावरती. सध्याचं धाव फलक बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम तिसगावला टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय जो आपल्याला न्यूझीलंडचा पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये सलग 13 वेळेला रोहित शर्मा टॉस हरला पण मॅच नाही हरला. ऑन साइडला लॉफ्ट केलाय प्रदीपचा बॅट मधून, मिड विकेटला क्लिअर करणारा आला SBM षटकार. किशोर शेठ गायकवाड लाईव्ह टेलिकास्ट आणि 30 गावचे इन ॲक्शन मध्ये त्यांचं मनापासून आभार. तीस धावा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी. हरिदास ऑप्शनचा बाहेर, लेट खेळलाय, गलीमध्ये बॉल, अमित धावतोय पण नाही पोहोचणार. बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त खेळ केला प्रदीपने या ओव्हरमध्ये. तेव्हा सत्यवान गवळीने पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात केली होती, मात्र या ओव्हरमध्ये प्रदीपचं आक्रमण तो पोहोचला. ओव्हरऑल 16 वरती इंडिव्हिज्युअल. त्याची टीम 30 गाव 34 ला 1-2 षटकांचा खेळ संपला. बरोबर किशोर शेठ गायकवाड यांचा खरं तर उद्या वाढदिवस आहे. उद्या त्यांना यायला वेळ नसणार आहे, पण आज तो वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर मच्छिंद्र पाटील जे आमचे आयोजक आहेत, लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी असणार आहेत. 2 कूलर लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी असणार आहेत. तर प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत कुपन पोहोचवले जातील. धन्यवाद. त्या दरम्यान आदरणीय सुरेश शेठ गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. मी विनंती करणं मच्छिंद्र पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सुरेश शेठ गायकर यांना आपण सन्मानित करायचं. त्यांना निघायचं आहे लगेचच, त्यामुळे हा सन्मान आपण आता करतोय. सन्मान होतोय, स्क्रीनमध्ये बघू शकाल. सुरेश शेठ गायकर
जे आपले मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी कव्हर केला आणि लगेच आपण जाऊया कॉमेडी बॉक्समध्ये. वाईटचा सिग्नल अंपायर झाला आणि ओव्हरऑल थर्ड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. लॉफ्ट करायचं होतं यावेळेला बॉल मागे चालला विकेट किपरकडे. डॉट बॉल अतुल यांना आपण पाहतोय जे कॅप्टन आहेत दातिवलीचे. 35 धावा. बॅकफुटला यावेळेला कट करायचा होता बॉल राईट झाला आणि थेट विकेट किपरकडे. पहिल्या ओव्हरमध्ये हरकत नाही तेव्हा धावा गेल्या होत्या पण कॅप्टनचा विश्वास स्वतःवरती होता आणि तो पुन्हा आलाय. चांगली बॉलिंग. समोर खेळलाय प्रमोद मडवी यांना आपण पाहतो लॉंग ऑफ कडे डीप मध्ये उभे. चांगली फिल्डिंग थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला पण एकच धाव जाणार आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना ती. तर गोळूच्या संघाने कुठे जायचं नाही लगेचच मॅच आहे लक्षात असू द्या. विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच लगेच होणार आहे. कुठेही जाऊ नका गोळवली टीम. आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे जी आगासन आणि नागाव या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे त्याही संघांना विनंती असेल की तुम्हाला रिपोर्ट करायचं. वन मोर डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतात. फर्स्ट ओव्हरमध्ये धावा गेल्या होत्या पण या ओव्हरमध्ये सी फॉर कंट्रोल अँड सी फॉर कमबॅक. नियंत्रित बॉलिंग करत असताना कमबॅक केलं अतुलने. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 38. 38 धावा धावा फलकावरती आहेत. प्रदीपला आपण पाहतोय प्रदीप गायकवाड रेग्युलर संघामध्ये देखील स्ट्रोक प्लेअर म्हणून त्याची भूमिका होती मधल्या फळीचा पण 40+ क्रिकेट खेळत असताना आघाडीला आलाय. सत्यवानचं आक्रमण त्यानंतर डाव त्याने सावरला. बॅट फिरल्या हातात. मिस टायमिंग आहे एक्स्ट्रा कव्हरला बॅकहँड एरियामध्ये. मडवी येतात लॉंग ऑफ वरून तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतील. डीप बाउंड्री क्रीडांगणाचा भौगोलिक विचार केला तर आपण आझाद मैदान हे फार मोठं आहे आणि तिथे षटकार चौकार मारणं ही सोपी गोष्ट नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा आहेत. चांगलं हेल्दी रन रेट आहे बॅटिंग करत असताना. तिसगावचं 40ला 1. हिंदू नववर्ष दरम्यान आदरणीय किसन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण मंचावरती. काय टेलिकास्ट आहे ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचं. सनसेट सूर्यास्ताला चाललाय आणि तो सूर्य आपल्याला आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय. घर बसल्या प्रेक्षकांना घरातूनच सनसेटचा आनंद घेता येईल याची संपूर्ण दखल घेतलेली आहे. आणि इव्हिनिंग सेशनमध्ये प्रत्येक जिथे जिथे प्रेक्षक असतात तिथे देखील आमचे हँडीकॅम भावेश आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम आहे. आतिश सध्या टेक्निकल एक्सपर्ट आहेत. सध्या संस्कार यांनी तो सनसेट तुम्हाला दाखवला. सो संस्कारचं देखील आमच्या प्रेक्षकांकडून मनापासून आभार. आमची संपूर्ण टीम आहे. आमचे फाउंडर या वाहिनीचे सागर फराड, भावेश ठाकरे, नीरज फराड, यश, आतिश, संस्कार, सूरज. दरम्यान प्रथमेश पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी होत असताना आपण बघतोय मंथन पाटील यांच्या शुभ हस्ते. 4थ्या षटकाला सुरुवात. शॉर्ट ऑफ लाईन पोल करण्यात आला. बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगकडे. फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आले. पण सध्याच्या घडीला मी म्हणेन प्रदीप जितका वेळ स्ट्रायकिंग एंडला असेल तितकं चांगलं असेल तिसगावसाठी आणि तो स्ट्रायकिंग एंडला आला आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 41 वरती पोहोचले. मागच्या मॅच मध्ये 39 धावांचं लक्ष होतं पण तिथे घाम गाळावा लागला होता गोळवलीला. आणि दररोजचा पहिला सामना जो आपल्याला तितक्याशा धावांचा पाहायला मिळत नाही. स्विच हिटचा फटका. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर. धावतायत आले व्यवस्थित. कॅश ड्रॉप झाले आणि सहजरित्या आपण पाहतोय 2 धावा मिळालेल्या. थर्डचा कॉल यावेळेला दिला नाही कारण बॅकिंगला फार वेगाने स्वतः ते आले होते फिल्डर. 2च्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 43 मिळतं जीवनदान प्रदीपला. त्याने आतापर्यंत फार चांगला खेळ केलाय. 10 बॉलमध्ये 22 धावसंख्येवरती खेळतोय. आक्रमण
डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट आत आहे फिल्डर मागे चला बॉल थर्ड मॅन कडे कव्हर तर केला अमितने मात्र अंपायरचा सिग्नल बाईज एक धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली या सिंगलच्या साह्याने धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 44 धावा फलकावरती आजही रेग्युलरचे तुम्हाला 8 संघ पाहायला मिळत आहेत त्यामध्ये पहिलीच मॅच बुलेट ग्रुप नागाव आणि ओमसा आगासन सेकंड मॅच जोधमान दातिवले आणि त्यांच्या विरुद्ध गावदेव क्रिकेट संघ हेदुटणे थर्ड मॅच बामाली विरुद्ध बेतवडे आणि फोर्थ मॅच SP11 सोनारपाडा विरुद्ध गणेश कृपा दिवा अशा लढती आपण आज पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये मिसफील्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार SBM चौकार खेळणार आहेत ते देखील एक पर्वणी असेल लॉफ्ट केला बॉलला डाऊन दी ग्राउंड पिकअप शॉट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर व्ही शेप मध्ये विकासच्या बॅट मधून SBM षटकार या संबंध महाराष्ट्राला 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे कोळी समाज याच दर्यासागराला देव मानून त्यामधून मासेमारी करत असताना आपला उदरनिर्वाह करतो आणि आगरी समाज सध्या तितकासा नाही पण सुरुवातीला याच किनारपट्टीला लागून मिठाची शेती करणारा मिठाचे आगार जे आपण पाहायचो त्यामुळेच आपल्या समाजाला आगरी नाव पडलेलं आहे आणि असं खरा मुंबईचा स्थायिक 56 धावा आहेत ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ संपलाय आगरी कोळी समाज आणि असंख्य अशी गाणी आपण सध्या परमेश माई यांच्याही मुखामधून ऐकलेली आहेत काल जगदीशजी पाटील यांचे आगमन पाहायला मिळालं आपल्याला ज्यांनी या स्पर्धेचं शीर्षक गीत गायलेलं आहे स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 आयोजन आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक सामनावीरसाठी मनस विंटर पाहिजे त्यांच्याकडून स्वीट बॉक्स दिला जातोय आकर्षक ट्रॉफी मच्छिंद्र शेठ पाटील चेतन शेठ पाटील यांच्याकडून त्याचबरोबर आज किशोरजी गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेमध्ये 2 भाग्यवान विजेत्यांना आपण कूलर देणार आहोत कुपन तुम्हाला दिले जातील इव्हिनिंग सेशन मध्ये आणि जवळपास 9 ते 10 वाजता आपण तो लकी ड्रॉ करणार आहोत आणि त्या ड्रॉच्या सहाय्याने 2 भाग्यवान विजेत्यांना आपण कूलर देखील देणार आहोत बघा आजच्या रात्रीमध्ये कोणाचं भाग्य उजळत आहे उद्या केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये एका भाग्यवान विजेत्याला इलेक्ट्रिक कार देखील दिली जाईल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सायकल बाईक कूलर आता प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहेत बऱ्याचशा पारितोषिकांचा वर्षा प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत टेनिस बॉल क्रिकेट फार कमी वेळामध्ये डेव्हलप होते आणि याचं प्रत्येक श्रेय जाईल ते जे सिनियर खेळाडू आहेत अगोदर खेळत आले आता जर मी म्हणेन तर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांचा कारण त्यांच्या इतकं डेव्हलप आणि त्यांच्या इतकं पॉप्युलर क्रिकेट कोणीच खेळ नसेल कारण आता जर एका खेळाडूने एक चांगला फटका खेळला तर लगेच इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहायला मिळते ती कशामुळे तर फक्त त्या लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांमुळे ज्यावेळेला फ्लॅश स्लिपला बॉल मागे थर्ड मॅन थांबलेले धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता प्रदीप 22 ला नॉट आउट आणि तिसगाव संघ 54 वरती कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांचा संघ आहे 54 धावा फलकावरती आज दातुलीचा रेग्युलर संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल लॉफ्ट केला लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला आहे प्रमोद मडवी आहेत त्या ठिकाणी पहिल्या बॉल वरती कव्हर केले फिल्डिंग चांगली डबलचा कॉल विकास धावतोय पोहोचला देखील 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे 56 आज तुम्हाला एक एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळणार आहे शिर्के ऑफिस स्टाफ आणि त्यांच्या अगेन्स्ट शिर्के साइट स्टाफ यांच्यामध्ये आपण ती एक्झिबिशन मॅच पाहणार आहोत त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी फुल टॉस आहे ऑन साइडला टर्न करण्यात आला बॉल खराब लाईन लेग स्टंपला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला SBM षटकार
गोळवेचे आदरणीय श्री प्रेम भंडार पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. आपल्याला आयोजक या ठिकाणी इन्व्हाइट करतायत इन ॲक्शनमध्ये. पण डॉक्टर भंडार शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी त्यांची राहिलेली आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. पण त्याचबरोबर क्रिकेटचं प्रेम त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा गोळी संघ इन ॲक्शनमध्ये असतो 40+ तेव्हा तेव्हा त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली होती पहिल्या मॅचमध्ये. त्यांचं आपण स्वागत करूया. येस, नो डाऊट. प्रेमदादा पाटील यांच्याद्वारे आपल्याला 2022-2023 KDMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवरती जी 9 दिवस स्पर्धा पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी चषक मालिकावीरसाठी ज्यामध्ये आपण 4 व्हीलर कार दिली होती. महत्त्वपूर्ण जबाबदारी होती आणि ग्रामीणच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म प्रेमदादा पाटील यांच्याकडून देण्यात आला होता. ऑनसाईडला बॉल सध्या सीमारेषेच्या बाहेर गेलेला. प्रदीपने आक्रमण केलंय आणि 34 धावा सध्या धावा फलकावर त्याच्या इंडिव्हिज्युअल. टोटल स्कोर 30 धावांचा 66. शेवटचा बॉल. फ्लाय स्लिपला बॉल. यावेळेला पॉइंटच्या फिल्डरने चुकी केली आहे. बॉल वळला. 2 धावा मिळतील. त्या थ्रो येईल तोपर्यंत थर्डचा कॉल आहे. तिसरी धाव पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण होतात. डाव संपला पहिला. 69ला 1. 70 धावांचं लक्ष असेल दातिवली 40+ संघासमोर. गोवली संघ पण कुठे जाऊ नका आणि ते उपस्थित देखील आहेत जे आपल्याला लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. मात्र बुलेट ग्रुप नागाव आणि उमसे आगासन तुम्ही जर ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर शिडोनच्या आझाद मैदानावरती यायचं आहे. एका मॅच नंतर तुमचा सामना आहे. बीटी गायकवाड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, विश्वस्त बीटी गायकवाड स्कूल, विश्वस्त वेदांता इंटरनॅशनल स्कूल, विश्वस्त HBM डे स्कूल, विश्वस्त बीटी जीनियर स्कूल, विश्वस्त अस्पायरिंग ट्युटोरियल्स, विश्वस्त वेदांता अकॅडमी, प्रोप्रायटर वेदांता हेल्थ अँड वेलनेस, प्रोप्रायटर मनस्वी एंटरप्राइजेस, आदरणीय उद्योगपती किशोर शेठ गायकवाड यांचा उद्या 12 मार्चला खरं तर वाढदिवस आहे आणि त्यांची या स्पर्धेसाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि त्यांचाच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेमध्ये मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून लकी ड्रॉद्वारे 2 भाग्यवान विजेत्यांना आपण कूलर देखील पारितोषिक म्हणून देणार आहोत. आणि लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने त्या आदरणीय किशोरजी गायकवाड साहेब ऍडव्हान्स मध्ये आपणास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. 70 धावांचा चेस या मॅच मध्ये. दातिवली 40+ समोर. लगेचच तिसगाव उतरा आपण फिल्डिंग साठी आणि किशोर शेठ गायकवाड यांना पारितोषिक आलंय. गोलंदाजी करत असताना त्यांनी विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. उमसे आगासन आणि बुलेट ग्रुप नागाव रेग्युलर फॉर्मॅटचा जो पहिला सामना आहे कॅप्टनने टॉससाठी रिपोर्ट करा. आणि जशी आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आवाज ऐकत पुन्हा एकदा आपण प्रसिद्ध समालोचक गीतकार पोपरचे विनोदजी पाटील सर यांचा. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला तिसगाव संघ. धन्यवाद करण काळन. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. स्पर्धा म्हटली की खरं प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं असतं आणि सगळी सोंग आणता येतात. पेंड्या जोशी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि नेहमीच आपण बघत असतो अनेक स्पर्धांमध्ये अनेकांचे हातभार लागलेले असतात. तर विशेष सहकार्य आपण बघतायत आमचे आधारस्तंभ श्री मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील, श्री चेतन विष्णू पाटील यांचं फार मोठं योगदान. मालिकावीरासाठी आपण जी बाईक बघतोय रेग्युलरच्या माध्यमातून ते देण्यात आले श्री उदय मारुती पावशे, प्रसिद्ध उद्योजक शिळगाव व त्याचबरोबर ॲडव्होकेट सुवर्णाताई उदय पावशे याचकडून. उत्कृष्ट फलंदाज 40+ साठी कूलर आहे श्री अविनाश म्हात्रे उद्योजक वाखनचे याचकडून. उत्कृष्ट गोलंदाज 40+ साठी कूलर आहे श्री हरीश भोईर उद्योजक वाखन याचकडून. मालिकावीरासाठी फ्रीज आहे आपण बघतायत 40+ साठी तो जयगाव क्रिकेट संघ शिडोन बीच्या वतीने देण्यात आलेला आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज रेग्युलरसाठी सायकल आहे श्री आकाश पाटील स्कायर 11चे सर्व पुरस्कर्ते उद्योजक शिडोनचे. तर उत्कृष्ट गोलंदाज फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका.
उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलरसाठी कूलर आहे श्री किशोर वरखडे उद्योजक वेलूक याचकडून. व किशोर शेठ गायकवाड नुकताच आपण त्यांचा उल्लेख केला की त्यांचा वाढदिवस उद्या आहे, पण आज आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण 2 भाग्यवान प्रेक्षकांची निवड करणार आहोत आणि 2 कूलर आपण देणार आहोत. तर कुपन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि बघा काही करायचं नाही, कुपन बनवायचं तुमच्या नावाने, ते जमा करायचं आमच्याकडे. तुमचं नाव आलं त्या कुपनमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला एक कूलर मिळेल. एकूण 2 कूलर आहेत. त्याचबरोबर तिसगावचे आदरणीय विजय शेठ गायकवाड उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. त्यांच्याकडनंही विशेष सहकार्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ही यादी फार मोठी, आपण जसा वेळ मिळेल तुमच्यापर्यंत या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही करणार आहोत, कारण त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय, त्यांच्या मदतीशिवाय इतकी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करणं आमच्यासाठी अशक्यप्राय असं आव्हान होतं. ओळ्या मैदानाकडे दुसरं सत्र सुरू होतं. टार्गेट फार मोठं या ठिकाणी चेस करायचं आहे. दातिवली टीमला 70 धावा करायच्या आहेत. तर कालचा आपण बघतो 40+ 68 67 हा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम होता, तो आज मोडला गेलाय आणि तिथे आता नवीन रेकॉर्ड मैदानावरती आपण बघतोय तिसगावकडनं. 69 धावा झाले, 70चं टार्गेट. पहिलाच बॉल फुल टॉस गॅप मध्ये कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा पार येतो SBM चौकार. आज आपल्याला जी एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे, प्रेक्षणीय सामना शिर्के साईड स्टाफ आणि त्यांच्या विरुद्ध शिर्के ऑफिस स्टाफ मध्ये. सो आमच्या खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. सर्व शिर्के बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या स्टाफचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या पण मंचावरती सर्वांचं सहर्ष स्वागत, सुस्वागत. चौकारने सुरुवात झाली, त्यानंतरच आपण बघताय हे कमबॅक. बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी सत्यवान आहेत आणि बॅटिंगसाठी अतुल, त्याचबरोबर प्रकाश असे 2 सलामीवीर मैदानावरती. सत्यवान लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ओव्हर पिच बॅटची एज, पण नशीब बलवतर फिल्डर खूप मागे होते. समोर चेंडू लँड झालाय बॅकवर्ड पॉइंटला, त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 5. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ओमसाई MTC अत्यंत नामांकित अशी वाहिनी, सध्या भरपूर प्रसिद्ध झालेली आहे आणि सातत्याने सबस्क्रायबर वाढत आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत आहेत. सागर फराड, त्याचबरोबर रोशन फराड, ही संपूर्ण टीम खूप जबरदस्त काम करते. हो, हलके हाताने खेळत आहेत. कव्हर पॉईंटला फिल्डर इनफिल्डमध्ये आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. बघा, पॉवर प्ले म्हटलं की फार मोठी परीक्षा असते गोलंदाजाची, कारण फिल्डिंगमध्ये बंधनं असतात. आपण बघितलं 2 फिल्डर सीमारेषेच्या लगत फिल्डिंग करतायत. एक फिल्डर आपण बघतात लॉंग ऑनला, एक मिड विकेटला तैनात केलं. ऑफसाईड पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. पुढे आले यावेळेस मात्र हवेतून खेळायचं होतं. इनफिल्डच्या वरून बॅटची एज लागून चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव. 14ची गरज आहे प्रति ओव्हर मागे. 70 धावा अशा होणार नाही. त्यात पॉवर प्लेमध्ये नाही आल्या, जास्त धावा रिक्वायर्ड नाही राखता आला तर दबाव वाढत जाईल. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली, कारण खूप मोठी धावसंख्या इथे आता चेस करावी लागते. हो, सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि अशा प्रकारे आपण बघतायत या षटकाची समाप्ती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला, ते ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. वळणारा चेंडू आणि वळणारी वाट नेहमी घातक असते असं नेहमी म्हटलं जातं आणि क्रिकेटमधलं सोपं तत्व आहे. बाहेर निघणारा हा चेंडू फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणतो, संभ्रमात टाकतो. त्यामुळे लेग स्पिनर बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानावरती आपला अधिराज्य गाजवतात. बऱ्याचदा आपण लेफ्ट हँडेड बॉलर जे असतात, जे आउटस्विंग करतात, फिंगर रोल करतात, ते नेहमीच फलंदाजांना नामोहरम करताना आपण कित्येकदा बघितलेले. हे षटक देखील त्याच प्रकारचं राहिलं, जसं अमितने पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या. जेव्हा पहिली मॅच आपण बघितली तिथेही आपण बघतात की पॉवर प्लेमध्ये 7 आल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि बघा या ओव्हरमध्येही पहिल्या बॉलवरती चौकार आला. अमित गायकरच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, पण त्याने तिथून कमबॅक केलं. इथे सत्यवान याने कमबॅक केलं, त्यानेही 7 धावा दिल्या. तर कुठेतरी त्या षटकाशी ही साम्यता आपण बघतोय अमितच्या. बघा स्क्रीनवरती हा चंद्रमा दाखवत आहेत, का तर मगाशी सूर्य दाखवला, आता आपल्याला चंद्रावर घेऊन चालले आहेत. आणखीन जवळ जाता आलं तर बघा जरा, कारण आणखीन जवळ गेलो तर मग चंद्रावरचे खड्डेही बघायला मिळतील.
तर बॉलिंग मार्क वर तयार देवेन. हा चेंडू हवेत आहे पण डीप कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर नाहीये. डीप कव्हर वरनं फिल्डर येतोय या ठिकाणी बघतोय आपण पॉइंटच्या दिशेने पण चेंडू गेला सीमा पार येतोय HBM चौकार. स्वॅग से स्वागत तो करोगे लेकिन फिनिश पण चांगलं करावं लागेल. बघा मागाची सुरुवात चौकाराने गेली ओव्हरची पण फिनिश नाही झालं चांगलं. आणि इथे आपण बघतोय सुरुवात झाली चौकाराने. मैदानावरती बॅट्समन अतुल त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा देवेन. हो यावेळेस मात्र संपर्क नाही व्यवस्थित. गलीच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव या दरम्यानच्या काळात येईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकामध्ये बघतो आपण एकूण 12. सिंगल डबल्सने फारसा इम्पॅक्ट पडणार नाही फिल्डिंग साईडवरती कारण टार्गेट त्यांनी इतकं मोठं सेट केलं आहे की गोलंदाजांचा आत्मविश्वास तिथेच वाढलेला आहे. आणि गोलंदाजांना फक्त एवढंच करायचं की चांगल्या लाईन लेनवरती बॉलिंग करायची आहे. पण परीक्षा द्यावी लागेल दातिवलीच्या फलंदाजांना. इथून 14ची सरासरी राखणं थोडंसं कठीण आहे. समोर खेळत आहेत मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव या दरम्यानच्या काळात येईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ते म्हणजे 13 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 येण्यासाठी किमान 2-3 मोठं हिट येणं फार गरजेचं आहे तरच तो रिक्वायर्ड राखता येईल. ही आवश्यक धावगती प्राप्त करणं इतकं सोपं काम नाही आहे. P2 सुरू झालेलं आहे. हो फ्रंट फुटवरती आलेत पण लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सीमारेषा क्लिअर करता आली नाही. फलंदाज होतील बाद आणि पहिल्या विकेटचं पतन प्रदीपने झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दातिवली 40 प्लसचा. नामवंत क्रिकेटर नागावचे सचिन दादा पाटील यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागतम. या सचिन पाटील आपलं स्वागत आहे. राष्ट्रपती चषक अत्यंत दिमागदार स्पर्धा आपण बघितली नागावच्या मैदानावरती. हो 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 यावेळेस अपील झालंय. पंचांनी केले बोर्डवर. फलंदाज या ठिकाणी निघेल डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का मैदानावरती दातिवली 40 प्लस टीमला. देवेन प्रमोद मडवी निराश मुद्रेने जड पावलांनी डगावरच्या दिशेने जात आहेत. 40 प्लस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. पण या ठिकाणी इनॅक्शनमध्ये असताना आपण बघतायत लवकर बाद झाले पायचीत आणि दुसरं यश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज देवेन. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. हो यावेळेस ड्राईव्ह केला. हॅट्रिक बॉल मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी झाली आहे चूक. अन्यथा धावचीची संधी होती पण एक धाव इथून मिळेल. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाच्या अंती आपण धावा बघतोय. धावफलकावरती 14. बघा प्रत्येक ओव्हरमध्ये 14 हव्या होत्या. त्यानुसार 2 ओव्हरमध्ये 28 करायला हव्या होत्या पण फक्त 14 म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतोय 7च आलेले आहेत. आणि आता मात्र इथून खूप मोठी परीक्षा द्यावी लागेल. 56 धावा आता इथून आणखीन करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मच्छिंद्र पाटील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. जे आधारस्तंभ आहेत आमच्या आणि फार मोठी भूमिका मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांची राहिलेली आहे आणि त्यांनी 2 कूलर ठेवलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतायत की किशोर शेठ गायकवाड यांचा वाढदिवस उद्या ते नसतील पण आज आलेले आहेत इनॅक्शनमध्ये आहेत. आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं योगदान जे लाईव्ह आपण बघतायत त्यांच्या सौजन्याने हे लाईव्ह आम्हाला देण्यात आले. ओमसा MTC ही स्पर्धा कव्हर करते. 2 ओव्हर 14 धावा अजूनही 56 करायच्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये
56 करायचे होतील का प्रश्न होऊ शकतात क्रिकेटमध्ये झालेले आहेत 18 चेंडू 60-70 धावाही होताना बघितलेले आहेत पण 18 चेंडूमध्ये 9 धावांचा 8 धावांचं संरक्षण होतानाही आपण अनेकदा बघितलेले शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेले आणि या खेळातली अनिश्चितताच या खेळाला महान बनवत असते आणि त्यामुळे हा खेळ सगळ्यांचाच आवडता खेळ बनलेला आहे एका बाजूला तरुण पिढी इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे दुसऱ्या बाजूला एकच खेळ असा आहे की जो मैदानावरती घेऊन येतोय तरुणांना अन्यथा बिकट परिस्थिती होईल कारण पूर्वीचे पेंड्या दोषी खेळ आता पूर्णपणे अलिप्त होत चाललेले आहेत पूर्वी आपल्या काळामध्ये लगोरी आपण खेळायचो आबाधोबी खेळायचो लपंडव खेळायचो गोट्या खेळायचो भवरे खेळायचो कोयबा खेळायचो भरपूर असे खेळ होते जे आपण मैदानावरती येऊन खेळायचो पण आता हे सगळे खेळ लुप्त झाले ते सगळे खेळ आता मोबाईलमध्ये आले त्यामुळे आताची मुलं हे सगळी बॉयलर बनत चाललेली आहेत आता बिस्लरीचं पाणी पिऊनही आजारी पडतात पूर्वी आपण नळाला तोंड लावून पाणी प्यायचो प्लॅस्टिकच्या ड्रममधलं पाणी प्यायचो आणि आता सगळं आधुनिक जरूर झालंय पण आता फिटनेससाठी तुम्हाला कारमध्ये बसून जावं लागतं जिममध्ये सायकल चालवायला तशा अनेक गोष्टी बदलत गेल्यात परिस्थिती भयावह होत चाललेली आहे पण यामध्ये जो खरं तर खऱ्या अर्थाने स्वतःचा फिटनेस राखतो आणि असं म्हणतात की आरोग्य धन संपदा बॉलिंग मार्कवर तयार हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड खेळतात सरळ खेळल्यात लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये आणि झाले खराब फिल्डिंग चेंडू सीमा पार HBM चौकार कुठेतरी थोडासा फिटनेसचा अभाव प्रयत्न चांगला केला होता बघा 40+ खेळते त्यामुळे फार मोठ्या अपेक्षा आपण सगळ्यांकडनं नाही करू शकत कित्येक जण खूप वर्षानंतरच्या गॅपमध्ये मैदानावरती आले आहेत काही जण रेग्युलर खेळता खेळता जे 40+ मध्ये गेले त्यांची तर चांदी आहे ते तर सगळ्यांनाच खरं तर आसमान दाखवत आहेत पण जे 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर बघा नांदिवली टीम आली आहे पण विजय म्हात्रे नांदिवलीमधले जे 60+ झालेले आहेत त्यांनी काय बॅटिंग केली अप्रतिम क्रिकेट सादर केला हा चेंडू ड्राईव्ह केला समोर फिल्डर वेस्ट ऑफ चांगलं क्षेत्ररक्षण अचानक चेंडूने बाउन्स घेतला समोर प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये नाना पाटील आमचे ग्रामस्थ आहेत काकांचं या ठिकाणी आगमन झालेलं मी विनंती करेन त्यांना की मंचावर द्या सहर्ष स्वागत सुस्वागत धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ओहो उडवलाय उंच गेलाय जाईल का लांब गेला गॅप मधून पहिला टप्पा घेऊन सीमा पार येतो HBM चौकार एकनाथ माळी का तर या व्यक्तीला कोण ओळखत नाही लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुढे आले होते यावेळेस मात्र कट करायचं होतं नंतर मागे गेले संपर्क नाही झाला बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू पडल्यानंतर सरळ निघालाय बाहेर टर्न झालाच नाही पण चांगली लाईन लेंथ अत्यंत चांगली ॲक्शन आहे बघा सत्यवानांची लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत हा या ॲक्शन आहे फार जास्त रनअप नाही आहे पण लाईन लेंथ बघा हा चेंडू समोर खेळतात लॉंग ऑनला फिल्डर तैनात त्या ठिकाणी प्रदीप आहेत पण या दरम्यान 2 धावा होतील का आणि हो झालेले आहेत कारण स्ट्रायकिंग एंडमधून बॅट्समन निघाले फार वेगाने दुसऱ्या बाजूने आपण बघतात हरिदास आणि कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे धावफलकावरती आपण बघतात एकूण 25 धावा झाल्यात पेंड्या जोशी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार झाली त्यांनी कंबर कसली आहे टेनिस बॉल क्रिकेट आपल्या मुठ्ठीमध्ये घ्यायचं हे पेंड्या जोशीने ठरवलंय आणि मैदानामध्ये आपण बघतायत आज चौकार या दरम्यान प्रकाशच्या बॅटमधून येतोय HBM चौकार षटक या ठिकाणी 3 संपलेली आहेत
29 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, आपण 14 2 ओव्हरमध्ये बघितल्या, या ओव्हरमध्ये 15 आल्यात. या धावा सुरुवातीला येणं गरजेचं होतं, पण बघूया 29 झाल्यात म्हणजे अजूनही इथून 41 करायचे आहेत. 70चं टार्गेट आहे. 12 बॉलमध्ये 41, रिक्वायर्ड रेट 20.50. प्रति ओव्हर मागे राखावं लागेल. कठीण आहे पण अशक्य नाही म्हणणार. इथून जर प्रकाशने काहीतरी वेगळं केलं, हरिदासने जर असा काही खेळ केला की इथून षटकार चौकार आले निरंतर, तरी मॅच त्यांच्या बाजूने येऊ शकते. बोलायला बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये सोप्या असतात, पण त्यांना अस्तित्वात आणणं, त्यांना सत्याचं रूपांतर देणं इतकं सोपं काम नसतं. पण बघूया मैदानावरती आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर किशोर येत आहेत. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये मच्छिंद्र पाटील याच कडून. यावेळेस मात्र शॉर्ट कव्हरच्या वरून, इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅपमध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफरना चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा इथून मिळत आहेत. आणि बघा मच्छिंद्र पाटील यांनी किशोर गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज लकी ड्रॉ ठेवलाय. प्रेक्षकांना ते कुपन दिले जातील. 2 कूलर या लकी ड्रॉच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रत्येक विकेटला आदरणीय किशोरजी गायकवाड यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. रोहन या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे आणि नक्कीच मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्याचा देखील रोल फार महत्त्वाचा आहे. हे सगळेजण आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून ज्या सगळ्या गोष्टी जपत असतात, क्रिकेट असो किंवा इतर जे काही छंद असतात, आपण नेहमी म्हणतो की सगळं करा आयुष्यात, जे जे आवडतं, जे जे छंद जोपासायचे असते, पण ते छंदही चांगले असायला हवेत. आणि ते छंद जोपासत असताना सगळ्यात म्हणजे आपली जबाबदारी, घरची जबाबदारी, घरच्यांच्याही काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण तुम्हाला करायला हव्यात. आणि त्यानंतर त्यातून जो वेळ मिळेल तो तुम्ही द्या स्वतःसाठी. 35 धावा झाल्या धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर तयार किशोर गायकवाड यांचा चेंडू आत आला होता. सुंदर डिलिव्हरी आपण बघतायत. त्यांच्या वतीने आपल्याला लाईव्हची सुविधा देण्यात आली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. बघा किती आत आणलाय पिंट्या जोशी. हा चेंडू पडल्यानंतर किती आत आलाय. आणि डेव्हिड बून स्टाईलमध्ये खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आपण बघितले होते. ओहो, कट केलाय. यावेळेस मात्र पॉईंटला फिल्डर आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो थोडासा अंडरम पद्धतीचा आपण बघताय त्या ठिकाणी आलाय. पण या दरम्यान या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 34 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही आपण जर बघितलं तर 36 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील एकूण 8. लक्ष्यापासून दूर आहे दातुली 40+. पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये धावा आल्याने पिंट्या जोशी, त्यामुळे हे बर्डन आता वाढत चाललंय शेवटच्या टप्प्यामध्ये. हो, उंच गेला, किती लांब जाईल बघूया. गेलाय का? आणि हो, पंचाने इशारा गेला, येतोय. हा षटका HBM 6R. जिंकणं हारणं खेळाचा भाग आहे. आपण लढलोच नाही की खंत वाटते सगळ्यांना, पण इथे कुठेतरी लढताना दिसत आहेत. पण क्रिकेट शेवटी हा खेळ सांघिक आहे. प्रत्येक वेळी काय एखादा खेळाडू येईल मॅच जिंकून दिला असं नाही आहे. कधी कधी घडतं, ती लढाई ती एकट्याची वाटत असते तेव्हा तो लढतो आणि ती मॅच जिंकूनही देतो, पण ते प्रत्येक वेळी शक्य नसतं. हा चेंडू आत आणला होता. चांगलं कमबॅक किशोर गायकवाड यांचं. अशा प्रकारे या षटकाची समाप्ती होते. हे षटकार जरूर आला पण तरी फार जास्त धावा नाही खर्च झाल्या. एकूण धावा 40, धावांची गती 10ची आहे. आता 1 ओव्हरमध्ये 30 रन करायचे आहेत. आयोजकांच्या सूचना आहेत. कॅप्टननी येऊन स्टेजवरती या ठिकाणी बसायचं. आपल्याला वेळ जास्त नाही. खरं तर आपण ओव्हरनंतर 3 ओव्हरनंतर किंवा ब्रेक दरम्यान आपण इनिंग ब्रेक दरम्यान टॉस घेत असतो, पण ही मॅच आपल्याला इथे कव्हर करावी लागेल. त्यातून जो विनर असेल तो कॅप्टन इथे येईल, गोळवलीशी फाईट करेल. मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने आपण बघतायत की 2 कूलर ठेवण्यात आले. किशोरजी गायकवाड ज्यांनी आपल्याला लाईव्हची सोय करून दिली सौजन्य त्यांच्या वतीने, आणि त्यांचा वाढदिवस उद्या. पण त्यांना इन ॲडव्हान्समध्ये आमच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस.
आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आपल्याला उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, आयुष्यात आपल्याला जे जे हवं ते सारं काय मिळू दे आणि आपल्याकडे बघितल्यानंतर सुखाचा अर्थ प्रत्येकाला कळू दे. ही वाढदिवसाची आपल्याला आमच्याकडून शुभेच्छा. उद्या कदाचित आमच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचतील की नाही पोहोचतील, कारण की तुमचा आमचा असा काही पर्सनली संपर्क नाही, पण आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. उद्या शुभेच्छांचा वर्षाव तुमचा मित्रपरिवार संपूर्ण जो तुम्ही आत्तापर्यंत जोपासलेला आहे तो तुम्हावर शुभेच्छांचा वर्षाव करेलच, यातील मात्र शंका नाही. पण वाढदिवसाच्या निमित्तानं इथे आपण लकी ड्रॉ देखील आयोजित केलेला आहे. हो हो हो, यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून जाईल का बाहेर? हो हो, 100 कॅच, ग्रेट कॅच देवेन. काय जबरदस्त असेल, ॲक्शन रिप्ले महत्त्वाचा असेल, इंटरेस्टिंग असेल, आम्हाला दाखवतील या ठिकाणी. बघूया कसा झेल पकडला, एका हातात उंचीचा फायदा कसा करून घ्यायचा हे माहिती त्यांना. फटका खूप चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, पण सीमा रेषा क्लिअर, एलिव्हेशन नाही मिळालं आणि सुंदर झेल देवेनने टिपलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 41 आणि प्रकाश चकळीचा अंताक्षरी टिपलीमध्ये वारंवार दाखवतात. सुंदर स्टाईल आहे बघा त्यांची. भूषण पाटील आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. भूषण या पण मंचावरती. भूषण मंचाशी संपर्क साधा. प्लस बॉलिंग मार्क तयार. गुरु ऑन साइडला खेळतात, अलंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेटला गेलाय, पहिली धाव सहजतेने. आणि इथे आपल्याला दिसते की त्यांना लक्षात आले की मॅच पर्यंत आता पोहोचणं कठीण आहे, त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे यावेळेस बॅट्समनकडे. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 42. 3 चेंडू शेष आहे, केवळ औपचारिकता शेष. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये मिड विकेटला गेलाय. चेंडू सीमा पार येतोय HBM चौकार. होता मनगटाच्या सायने वळवलाय, सुंदर फुटवर्क आपण बघितला. पुढे आले, यावेळेस मात्र हा चेंडू डॉट. चांगलं कमबॅक आपण बघतायत. डॉट बॉल. केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण केली जाईल. मॅच 1 साइडेड झाली, पहिली मॅच ही एकतर्फी झाली, प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली. अपेक्षा करूया पुढचा सामना तिसगाव आणि गोळीमध्ये आपल्याला रोमांचक बघायला मिळेल. यावेळेस आपण बघतायत मंकड विकेटचा प्रयत्न झालाय. काय सुंदर बेस आहे बघा. बऱ्याचदा आम्ही सिंगल कलर बघतो, इथे तो ग्रीन कलर आपल्याला बघायला मिळतोय आणि LED स्टम्प्स आपण बघताय त्या ठिकाणी. हो, समोर खेळतायत. यावेळेस जाता जाता कुठेतरी एक मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे आणि या मोठ्या फटक्याने विजय तर मिळणार नाही, पण जय पराजय मधला अंतर थोडंसं कमी करेल आणि इथून या चौकाराने HBM चौकाराने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावपलकावरती 50 धावा झालेल्या आहेत कंप्लीट. सामना या ठिकाणी आपण बघतोय संपन्न झालेला आहे. सामना जिंकलेला आहे तो 19 धावांनी जिंकलेले आहेत. जरी मरी आई क्रिकेट संघ तिसगाव म्हणजे तिसाई देवी आणि तिसाई उड्डाणपूल सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आधी पत्रेपूल आपण म्हणायचो. तर या टॉससाठी या मच्छिंद्र दादा आम्हाला वारंवार इन्स्ट्रक्शन देत आहेत. बघा मॅनेजमेंट कमिटीची ही संपूर्ण लिस्ट जवळजवळ 46 जणांची नावं आहेत, पण सगळ्यात पहिले नाव कोणाचं आहे? आमच्या मच्छिंद्र दादा पाटील यांचं आहे. त्यांच्या सोबतीला भूषण पाटील आहेत, मंगेश मात्रे आहेत, यश पाटील, तन्मय पाटील, साहिल पाटील, तन्मय मात्रे, प्रथमेश पाटील, तेजस मात्रे, मंथन पाटील, त्याचबरोबर प्रथमेश पाटील. पुढची नाव आपण नंतर थोड्या वेळात घेऊ, पण या दरम्यान मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन या लवकर या कर्णधार दोन्ही संघांचे गोळवली आणि या मॅचचा विनर. टॉससाठी तुम्हाला लवकरात लवकर यायचंय. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर पुढची मॅच 4 ओव्हरची असेल. 17 चेंडू ज्याने 37 धावा नाबाद केल्या तो प्रदीप मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. यायचे प्रदीप मॅन ऑफ द मॅच साठी आणि त्याचबरोबर टॉस साठी कॅप्टनने यायचंय. तर या लवकर वेळ नका घेऊ. तिसगावचे कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच प्रदीप आपण देखील या. तर शाहू पाट आमचे परदेश